बाबा नाही होत मला जिवंत जाऊ दे. आता कसा वट्टीवर बाबा वट्टीवर नाही शाप देऊन भस्म करीन. तर आपला शाप लय वाईट असतो. वेळेला वाटता सगळे काही घर माझ्या ताब्यात. देतो पण तू असं करतोस हे चांगलं आहे. अरे पोटाची खळगी बनवण्यासाठी वाटायचं करावं लागतं. अरे बाबा अशी पोटाची गर्दी कुत्रा सुद्धा भरतो. तू माझं वाईट मानव. अरे तुझ्यासारखे लूटमार करण्याची धंदा नाही माझा. अरे बाबा ही लुटमार नाही. ही भटाला चौकशी दान देतात. जो घेतो तो नाटक जातो. काय म्हणाला? चुकलो तुझ्या पायावर बोटांना घालतो. जे नाही ते घे माझ्या ताब्यात. अरे बाबा ही बोली पण घे. बस. अरे पण भारतात चालाक दिसतोस. अरे बाबा आता होतं ते सर्व काय केलं बघ. आता अंगावरचं कपडे पण घे. मग ते कन्वर्ट काय आहे भाऊ? मी याला तुझं कुठलं ठेवलं. पैसे तुझा घे पण मी बाबा जातो. मिळकत पण खान झाला. देवा याला बघून घे. याचा मुद्दा पाठ म्हणजे मी तुला नाहीच्या तुपाची वाट लावीन बघ. हा तुझी माझा वाट लागला. आज मिळकत पण खान झाली असं तू एक जाऊन आराम करतो. श्यामराव बोल भीमराव. अरे तुझ्या राज्यात काहीतरी गमती जमती असतील की नाही. अरे त्या सांग तर. लय गमती जमती. आज अंतरी सत्यनारायणाची महापूजा आहे बघ. आणि ह्याने इकडे ड्युटीवर लावलेला आहे. जाणार तरी कसा? अरे मला पण बोलावलंय पण कुठल्या ड्युटीवर बोलवलं तरी काय सांगितलं नाही बघ. अरे परवा मुंबईला गेलो होतो. अरे कशाला? लग्नाला. अरे कोणाच्या? अरे मेवण्याच्या. ह्याच्या? गेलो. अरे त्या ट्रेनला लाईनी गर्दी बघून अरे इकडलो मी. अरे मग कुठं सीट भेटली तुला? घेतली काय? आलो बसून. कुठं कोणावर? छत्रपती. अरे बापरे, सांगतात. मध्य करणार काय? अरे घुसाई देते तेव्हा ना. अरे घुसायचं कुठं तरी भोसका भेटला तर घुसायचं. अरे बघ ना. सांगत असतात हा. नाव घेतलं. अरे पण तू मुंबईला गेलास ते एका काहीतरी दुकानाची गोष्ट होती ती सांगणार होतास ती. मी सांगतोय की ऐकतरी. अरे बस सांग ना. अरे गेलो रिक्षात उतरलो हा. मुंबईला. एवढ्या मोठ्या बिल्डिंगी. इकडं बिल्डिंग तिकडं बिल्डिंग तिकडे होती होती. पण तिकडं का नाही सांगत? अरे बापरे. मग आमच्या त्या मेवणीच्या चालीत गेलो. हा गेलो ते एक खाली दुकान झाले आणि वरती चाल राहायला. ती वरती चाल होती ना त्याच्यात ती पायीनं लुगडे म्हणजे सुकस घातलं की आले खाली दुकानात येते. मग काय केलं त्या दुकानदाराने? दुकानदार काय म्हणाला? बाई वर घ्या की तुमचा लुगडं. बाई दुकानी तुमचा. बाई वर घ्या की तुमचा लुगडं. बाई दुकानी तुमचा अरे उघडं बिघडं राहू दे. आता आपल्याला उघडं करायला महाराज येतील. अरे हो. तो प्रसंग आठवला की अजूनही जीवाचा थरकाप उठतो. अजून कोणकोणत्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे ते सर्व साक्षी त्या परमेश्वरालाच ठाऊक.
बाळे? पिताजी, मी आपल्या परवानगीसाठी आले. बाळे, कुठे निघालीस तू? पिताजी, मी कादणीच्या काठी करमलगडच्या अभयारण्यात निसर्गरूपी देखावा न्यायासाठी चालले आहे. बाळे, असा हट्ट करू नकोस. ते एक घनदाट जंगल आहे, तिथे जाणे योग्य नाही. पिताजी, मी माझ्या मैत्रिणीसोबत जात आहे. शिवाय दासी सुरेखा देखील आहे. आणि मी जर गेले नाही तर त्या मला पितृ भाग्यवाई म्हणून निवडत असतील. जा बाळ, माझी परवानगी आहे तुला. लाडात वाढलेल्या लाडकी लेकीचा हट्ट पुरवणे हे बापाचं आहे, कर्तव्यच आहे. जा, माझी परवानगी आहे तुला. ठीक आहे पिताजी, येते मी. ठीक आहे. काजळी नदीच्या काठावर करमळ घाटाच्या अभयारण्यात. अरे रे, काय केलं मी हे? पण थांब, तिथे जाऊ नको. तिथे जाणं योग्य नाही. पण थांब. चल 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 आधी. आधी या. चल 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 चल. राजा विश्वजित. अंधार कोणी केला? राजा विश्वजित. कोण असत आहे त्या अंधारात? शेवटी बसलास तू. पाठवलंस ना मुलीला करमल घाटच्या अरण्यात. म्हणजे कोण आहेस तू? हो, तुलाच बघायला आले मी. कोण आहेस तू? विसरलास मला? होय, विसरलो. नाही आठवत मला. सांग, तुझं नाव सांग. एक